नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 21 जानेवारी आणि दुपारची बघू शकता 12:53 मिनिटात जवळपास सध्या टाईम झालेला आहे आणि मार्केटमध्ये पहिल्या सेशनमध्ये पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशरचं जबरदस्त या ठिकाणी मार्केटमध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर परफेक्टली 25,000च्या लेव्हलपासून मार्केटने रिकव्हरी घेत आता सध्या तुम्हाला डे लो पासून जर बघितलं तर आपल्याला 400 पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी रिकव्हरी पाहायला मिळते. तर लो जर बघितला परफेक्टली तुम्ही, तर या ठिकाणी किती आहे, थोडंसं टाईम फ्रेम मी मोठा करते आणि चार्टला सुद्धा मोठं करते, जेणेकरून तुम्हाला आहे परफेक्ट दिसेल. तर या ठिकाणी ऑप्शन चेनच्या डाटाची सुद्धा खूप मजेदार गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. थोडंसं सकाळी नाही येऊ शकलो मी मार्केटमध्ये, परंतु या ठिकाणी बघू शकता परफेक्टली मार्केटने काय केलेलं आहे, की या 25,000च्या लेव्हल तोडल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे सेलिंग प्रेशरमध्ये 25,000ची लेव्हल तोडली आणि 25,900 पर्यंत परफेक्टली या ठिकाणी घेतला आणि यामध्ये बघू शकता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जबरदस्त असा हॅमर बनवलेला आहे. आणि त्यानंतर जसंही मार्केट या 25,000च्या वरती सस्टेन झालं, तर या पहिल्या कॅन्डल्समध्ये या ठिकाणी ब्रेकआउट आपल्याला कन्फर्म झाला, की या ठिकाणी आता स्ट्राँगली बायर्स ॲक्टिव्हेट झालेले आहे. कारण या कॅन्डलमध्ये तेवढी पोटेन्शियल या ठिकाणी दिसून आलं आणि त्यानंतर बघू शकता थोडंसं रिट्रेसमेंट आणि पुन्हा या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंगच्या कारणामुळे मार्केटमध्ये अशा प्रकारचं तुम्हाला अपसाईडला मोमेंटम आजच्या दिवशी पाहायला मिळालं. हे सर्व काही मोमेंटम कशामुळे आलेलं आहे? शॉर्ट कव्हरिंगमुळे आलेला आहे, सोबतच फ्रेश बाईंग. आता शॉर्ट कव्हरिंग येण्यासाठी यासाठी काय झालं होतं, की हा जो पी-सी-आर लेव्हल आहे, हा पी-सी-आर हा 0.54च्या जवळपास सकाळी आलेला होता. पी-सी-आर किती आलेला होता? कारण ऑलरेडी 2 ते 3 दिवसापासून मार्केटमध्ये मंदी चालू आहे. त्यानंतर आज सुद्धा या 25,300च्या या लेव्हलपासून बघू शकता. जबरदस्त तुम्हाला 250-300 पॉईंटचं डाउन साईडला मोमेंटम पाहायला मिळालं. त्यानंतर या ठिकाणपासून रिकव्हरी देण्याचं एकमेव कारण आहे पी-सी-आर लेव्हल. कारण ऑलरेडी सेलिंगच्या पोझिशन होत्या. मार्केटमध्ये मंदी झाली. मंदीचं प्रॉफिट बुक करताना ह्या पोझिशन या ठिकाणी स्क्वेअर होऊन मार्केट अशा प्रकारचं अपसाईडला जाताना दिसून आलेलं आहे सध्याच्या कंडिशनला. आता आपल्याला सध्या बघायचं ऑप्शन चेनचा आता सध्या डाटा किती आहे आणि पी-सी-आर किती आहे. यानुसार आपल्याला समोरचं कार्य थोडंसं बघायचं आहे. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ऑप्शन चेन निफ्टीची. तर ही निफ्टीची सध्या ऑप्शन चेन आहे आणि या डाटानुसार सध्या या डाटानुसार आपल्याला बघायचं आहे, की मार्केटमध्ये कशाप्रकारे पोझिशन अवेलेबल आहे. सध्या करंट मार्केट चालू आहे 25,280 म्हणजे 25,300 जवळपास आपण सध्या या ठिकाणी ट्रेड करत आहे. या ठिकाणी 25,300 आता सध्या आपण मंथली एक्सपायरीच्या हप्त्यामध्ये आलेलं आहे. आपण सध्या कुठे आहे? मंथली एक्सपायरीच्या हप्त्यामध्ये सध्या आपण ट्रेड करत आहे. या ठिकाणी बघू शकता, की 25,300 ही एक लेवल आणि त्यानंतर आहे 25,200, 25,100 या 2-3 स्ट्राईक पाहिजे आपल्याला थोडंसं डाटा बघायचा आणि महत्त्वाची लेवल ज्या ठिकाणापासून मार्केटने सपोर्ट घेऊन अपसाईडला ब्रेकआउट दिला तो लेवल आहे 25,000ची. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया 25,000. 25,000च्या या लेवलवर 1,25,00,000चा टोटल ओपन आहे. त्यामध्ये 48,00,000चा आजचा ॲड झालेला आहे. ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन केल्या अशा. त्यानंतर 25,100 या स्ट्राईक प्राईजवर आहे 77,00,000च्या पोझिशन यामध्ये 52,00,000च्या आजचा नवीन ॲड झालेला आहे. त्यानंतर 25,200 या 200वर सुद्धा 81,00,000चा ओपन आहे आणि त्यामध्ये 43,00,000चा ॲड झाला आहे आणि 25,300 या लेवलवर 55,00,000चा ओपन आहे यामध्ये 24,00,000चा नवीन ओपन ॲड झालेला आहे. अशा प्रकारचे सध्या आपल्याला पुट साईडला तेजीसाठी पोझिशन या ठिकाणी दिसून येत आहे. आता बघायचं रजिस्टर्स. तर ऑलरेडी या ठिकाणी काय झालेलं आहे, की ऑलरेडी बऱ्याच दिवसापासून 25,500 पासून आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मंदी पाहायला मिळत आहे. आज सुद्धा 25,500 वर थोडासा प्रमाणात आपल्याला मंदीसाठी पोझिशन या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी 1,12,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट सध्या दिसत आहे. ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल मार्फत मंदीच्या पोझिशन या ठिकाणी तयार केल्या. अशा पोझिशन किती आहे? 1,12,00,000. त्यानंतर 25,400 या स्ट्राईक प्राईजवर बघू शकता. सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर 57,00,000 त्यामध्ये 11,00,000चा आज ॲड आहे आणि 25,300 वर 78,00,000चा आहे आणि त्यामध्ये 46,00,000चा नवीन ओपन इंटरेस्ट आज झालेला आहे. या ठिकाणी थोड्या प्रमाणात आपल्याला आता सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. परंतु कसं आहे, की यांनी ऑलरेडी सेलिंग केली आहे. मार्केटमध्ये मंदी झालेली आहे. त्यामुळे हा डाटा कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. हा डाटा काय काय होत आहे? कमी होत आहे. म्हणून या ठिकाणचा मोमेंटम तुम्हाला थोडंसं या डाटा कमी होताना दिसेल आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत या ठिकाणी पुट रायटिंग वाढेल आणि शॉर्ट कव्हरिंगचा सहारा मार्केटला तेजीसाठी येताना तुम्हाला वाढू देईल. परंतु आता मार्केट जास्तीत जास्त 25,500 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते. याच्यापेक्षा जाणार नाही कारण ऑलरेडी या ठिकाणी 1,12,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे. या ठिकाणी पुन्हा या ठिकाणपासून ज्या काही तेजीच्या पोझिशन झालेल्या आहे थोडंसं प्रॉफिट बुक करेल. म्हणून पुन्हा मार्केटमध्ये काय या ठिकाणी पुन्हा सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकते. हे अशा कंडिशनचं सध्या मार्केट आपल्याला दिसून येत आहे. आता चार्टवर बघूया कशा प्रकारचा डाटा आहे तर बघू शकता आता सध्या ज्या कंडिशनपासून म्हणजे मार्केटचा आजचा डे हाय जो होता त्या लेवलला मार्केट येऊन सध्या थांबलेला आहे. ठीक आहे आणि त्याच लेवलून पुन्हा थोडंसं अडकलेलं आहे या ठिकाणी मार्केट. ही जी लेवल होती आपली 25,300ची जी लेवल आहे आजची सध्या ती एक रेजिस्टन्सचं काम करताना आपल्याला दिसून येत आहे. कारण मार्केटने या ठिकाणचा जो ब्रेकडाऊन दिला आहे आणि त्या लेवलपासूनच बघू शकता आज जे आपलं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळालं तर पुन्हा त्या लेवलपासून जाऊन थांबलं. तर थोडी शक्यता अशी या ठिकाणी कारण डाऊन साईडला गेल्याच्यानंतर शॉर्ट कव्हरिंग अप साईडला थोडंसं सेलिंग प्रेशर.
तर जास्तीत जास्त तुम्हाला 25,500 पर्यंत टार्गेट आजच्या दिवसाला या लेव्हलपर्यंत मिळू शकते. कुठल्या? या 25,500च्या या लेव्हलपर्यंत टार्गेट पाहायला मिळू शकते. कारण मार्केटमध्ये या लेव्हलपासून सेलिंग झालेली आहे. या ठिकाणी हे घेतलं आहे आणि इथून शॉर्ट करून घेऊन अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत आहे. थोडंसं रिट्रेसमेंट घेऊन पुन्हा ही लेव्हल तोडून अशा प्रकारचं मार्केट अपसाईडला जाऊ शकते. बघूया मार्केट कशा प्रकारचं मोमेंटम देते. चान्सेस तर हीच आहे की मार्केट थोडंसं खाली येण्याचा प्रयत्न करेल, परंतु शॉर्ट करून पुन्हा वरती जाईल. आहे सध्या कंडिशन. मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.